पिढा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, हे व्याख्यान आता उलट पडलं होतं. आता इडापिडा गेली आहेत आणि इंग्रजांचं राज्य आलाय असं म्हणणारे अनेक जण होते. आणि इंग्रजांच्या कानाकोपऱ्यामध्ये मात्र बहुजनांचा आवाजच भाकत नव्हता. 1915 मध्ये महात्मा गांधीजी बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परत आले. वर्ण रंगभेदाच्या कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कासाठी तो माणूस खूप लढला. तिथे भारतामध्ये आले आणि त्यांनी इथले लोक बघितले आणि इथल्या लोकांना त्यांनी नाव दिलं हरिजन. तुमचं दुःख मला पाहवलं जात नाही म्हणून मी अंगावरचा सदरा खाली टाकतो आहे आणि मी खादी घालतो आहे हे सांगितलं. पण बहुजनांकडे लक्ष नव्हतं. हरिजन आणि बहुजन हा वाद समजायला पाहिजे. गांधीजी आणि आंबेडकर फुकटात समजून जाईल तुम्हाला. आणि गांधीजींचं म्हणणं होतं की तुम्हाला आम्ही या पद्धतीने आरक्षित करू. आणि आंबेडकरांचं म्हणणं होतं की जे लोक अंगावरचा कापड टाकत आहेत त्या लोकांना माझा सपोर्ट नाही. माझ्या समाजाच्या समोर एक आदर्श निर्माण व्हायला पाहिजे. आंबेडकर हे पर्सनॅलिटी निर्माण व्हायची पाहिजे. म्हणून तो माणूस टाय बूट सूट कोट दिवस ते रात्रपर्यंत घालायला लागला. कारण जो दिखते हैं तो वो बिकते हैं, वो होना चाहिए, दिखना भी चाहिए अंदर से. बाबासाहेबने आम्हाला आयडल दिलं. मग बाबासाहेब काय करत होते? ऐकून घ्या. 1920 मध्ये मुकनायक आणि जनता नावाचं वृत्तपत्र बाबासाहेबांनी काढलं. 1920 मध्ये मुकनायक आणि जनता नावाचं वृत्तपत्र बाबासाहेबांनी काढलं आणि ज्याच्या अंतर्गत बहुजन समाजाचा अनेक सारा वाटा लोकांना सांगत होते आणि भारतभर आर्टिकल लिहित होते. आणि भारतभर इंग्रजांच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी बाजू मांडत होते की आम्ही आदिवासी भटके विमुक्त जाती शेड्यूल कास्ट सुद्धा लोक आहेत जो भारतातला 60 ते 70% असा पार्श्वभाग आहे जिथपर्यंत तुमच्या योजनाच पडत नाही. तुम्ही जरी तुम्हाला वाटत असेल की समान न्याय हक्क भेटत आहेत परंतु तुमचा न्याय हक्क ब्राह्मणशाहीवादी लोकच खात आहेत आणि आम्हाला त्यांच्याच खाली आताही राहण्याची संधी आहे. हे मोडलं पाहिजे. म्हणून आमच्या लोकांचं आलं तिथपर्यंत जात होता. आणि एवढंच नाही तर 1925-1924 मध्ये ॲनिलेशन ऑफ दी कास्ट नावाची संघटना या ठिकाणी आली. आणि ॲनिलेशन ऑफ दी कास्ट नावाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये लिहिलं. आणि ज्याच्या अंतर्गत तमाम या भारत देशातील SC OBC BJT TNT मायनॉरिटी आणि एवढंच नंतर स्वतःला उच्च समजणाऱ्या महानवंतांना देखील माणसाप्रमाणे जगण्याचा समान अधिकार कसायला मिळाला पाहिजे. जनगणना का महत्वाची आहे? जाती पंथा पक्षानुसार त्यांच्या काय काय अडचणी आहेत हे ॲनिलेशन ऑफ दी कास्ट मध्ये 1936 मध्ये आंबेडकर लिहितात. अरे एवढंच नाही तर 1924-25 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिटलर द यंग कमिशनच्या समक्ष बैठक घेतात. इंग्रजांची ही संघटना आहे, इंग्रजांची ही समिती आहे. आणि खऱ्या अर्थाने अमेरिकेतली ही USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ दी अमेरिकेचे लोक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या समक्ष म्हणतात की तुमच्या डॉलर सारखी किंमत आमच्या 1 रुपयाची व्हायला पाहिजे. म्हणून प्रॉब्लेम ऑफ दी रुपीज लिहितात. म्हणून RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आमच्या नागपूरमध्ये उभी आहे. 1926च्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं. एवढंच नाही तर 1942 मध्ये खऱ्या अर्थाने थॉट्स ऑन दी पाकिस्तान नावाचं पुस्तक डॉक्टर आंबेडकर लिहितात. आणि ज्याच्या अंतर्गत तुम्ही धर्माच्या नावाखाली तर पाकिस्तान, मुसलमानांच्या नावाखाली तर पाकिस्तान वेगळा कराल तर दोन्ही देशाला जगाच्या पाठीवरती किती मोठी हानी पोहोचू शकते हे सुद्धा आंबेडकरांच्या दूरदृष्टीने दिलं. आणि एवढंच नाही तर 1947 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती संविधान लिहिण्याची संधी आली. 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. आणि एवढंच नाही तर 1951-52 मध्ये कायदेमंत्री होऊन हिंदू कोड बिलांच्या बायांसाठी, हिंदू कोड बिलासाठी राजीनामा सुद्धा कायदेमंत्री पदाचा डॉक्टर आंबेडकरांनी दिला. आणि एवढंच नाही तर आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने 14 ऑक्टोबर 1956 रोजी खऱ्या अर्थाने आपल्या नागपूरमध्ये आम्हाला स्वतंत्रता निर्माण करून दिली. 5-6 लोकांच्या समक्ष बुद्ध धम्म आम्हाला दिला आणि विषमतेतून मुक्तता दिली. आणि एवढंच नाही तर आमच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 56 रोजी निर्वाण सुद्धा गेले रे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या